श्रेणी म्हणजेच प्रोग्रेशन हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा टॉपिक आपण आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. या एवढं एकच लेक्चर केल्यानंतर तुमचा हमखास मार्क आज फिक्स होऊन जाणार आहे. आपण एकदम बेसिक कन्सेप्ट पासून ते एक्झामला ऍक्च्युअल येणारे क्वेश्चन पण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळे एवढं एक लेक्चर तुमच्यासाठी अतिशय उपयोगी असणार आहे. त्यामुळे हे लेक्चर करताना सोबत तुम्ही वही पेन घेऊन बसा. या लेक्चरच्या प्रॉपर नोट्स काढा. एवढं लेक्चर हा टॉपिक समजून घेण्यासाठी आणि तुम्हाला परीक्षेत हमखास मार्क्स मिळवून देण्यासाठी पुरेसं असणार आहे. तर चला तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. पण श्रेणी म्हणजेच प्रोग्रेशन हे नेमकं आहे तरी काय हे समजून घेऊया. तर श्रेणी म्हणजेच प्रोग्रेशन काय आहे, तर क्रमिकेच्या कोणत्याही दोन क्रमागत पदांमध्ये एक निश्चित संबंध असतो. याचा अर्थ काय आहे, तर तुम्हाला एक सिरीज दिलेली असते. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एक सिरीज घेऊया. ठीक आहे. तर 2, 4, 6, 8, 10 असे अंक पुढे 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 क्रमाने वाढत जाणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, तर दोन क्रमागत संख्या. आता दोन क्रमागत संख्या इथं बघितल्या तर काय आहे, 2, 4, 4, 6 यांच्यामध्ये एक निश्चित संबंध आहे बघा. जो की संबंध आहे ही प्रत्येक संख्या दोनच्या पटीत वाढत जात आहे. म्हणजे असं पुढे 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 संख्या या दोनच्या पटीत वाढत जातील. म्हणजेच या संख्या क्रमागत एका सिक्वेन्सने वाढत आहेत. म्हणजे या दोन पदांमध्ये क्रमागत दोन पदांमध्ये एक निश्चित संबंध आहे. म्हणून या अशा जी नंबर सिरीज असते याला आपण प्रोग्रेशन म्हणतो किंवा श्रेणी असं म्हणतो. आता या श्रेणीचे दोन प्रकार असतात. तर ते दोन प्रकार कुठले असतात, तर एक असतं ते अंकगणितीय श्रेणी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि दुसरी असते ती भूमितीय श्रेणी म्हणजेच जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अंकगणितीय श्रेणी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन हे याच्यावर हमखास प्रश्न विचारतो. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण अंकगणितीय श्रेणी अत्यंत सविस्तर बघणार आहोत. त्याचे सगळे टाईप आपण कव्हर करणार आहोत. त्याचे सगळे त्या टाईपवर आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर ठीक आहे, आपण सुरुवात करूया लेक्चरला. तर अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, तर आता ही नंबर सिरीज असते. ठीक आहे, उदाहरण आपण पहिल्यांदा घेतलेलं आहे ते बघा, 2, 4, 6, 8, 10. तर याच्यामधला जो फरक आहे तो एका समान ह्याच्यामध्ये वाढत आहे. आता फरक कशाने वाढत आहे, तर इथे 2 ने वाढत आहे, 2 ने वाढत आहे, इथेही 2 ने वाढत आहे. तर हा जो फरक आहे तो समान वाढतो किंवा कमी होतो. म्हणजे आता इथे बघा, ज्या क्रमिकेतील संख्या सारख्याच फरकाने वाढतात किंवा कमी होतात. म्हणजेच आता याच्यामधला फरक जो आहे तो समान आहे. आता ही श्रेणी समान फरकाने वाढत 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 चाललेली आहे. म्हणून अशा श्रेणींना अंकगणितीय श्रेणी म्हणतात. ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत. आपण अजून एक उदाहरण घेऊया. आता अजून एक श्रेणी मी लिहितो तुमच्यासाठी. ठीक आहे, 3, 6, 9, 12, 15 असे पुढे पुढे वाढत जाईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघा, तर याच्यामध्ये जो फरक आहे दोन क्रमागत अंकांमधला तो आहे 3. पुढेही 3, 3. म्हणजेच ही श्रेणी 3 या फरकाने वाढत 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 चाललेली आहे. म्हणजेच अशी जी सिरीज असेल त्याला काय म्हणतात, तर अशा श्रेणींना म्हणतात अंकगणितीय श्रेणी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2-3 मुद्दे सगळ्यात सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे. तर ते कुठले आहेत, तर याच्यामध्ये जी श्रेणी असते, आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण इथे उदाहरण घेतलेलं आहे. तर ते उदाहरण आहे ही श्रेणी 2, 4, 6, 8, 10. तर याच्यामधल्या या श्रेणीची सुरुवात कुठल्या पदाने होते, तर 2 ने होते. ठीक आहे. तर 2 ने सुरू होते म्हणून पहिलं पद काय आहे या श्रेणीमधलं, 2. अगदी बरोबर. मग 2 हे पद डिनोट कसं करतात, म्हणजे आपल्याला पुढे सूत्र बघायचं आहे. त्याच्यामध्ये सूत्रामध्ये ए ची व्हॅल्यू काय असणार आहे, ए म्हणजे असणार आहे पहिलं पद. म्हणजे ही जी सिरीज आहे याच्यामधलं पहिलं पद काय आहे, 2. अगदी बरोबर.
म्हणजेच 2 हे कशाने पहिलं पद डिनोट करतात तर ए ने, ए या अक्षराने. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल. आता या श्रेणीमध्ये, इथं मी श्रेणी लिहितो पुन्हा सिरीज, या श्रेणीमध्ये बघा जो फरक आहे तो फरक कितीचा आहे, तर फरक आहे 2चा. म्हणजेच 4 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे, 2. 6 आणि 4 मध्ये 2चा फरक, 8 आणि 6 मध्ये 2चा फरक. म्हणजेच ही सिरीज 2 या फरकाने पुढे पुढे वाढत चालली आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजेच या श्रेणीमधला फरक काय आहे, 2. मग आता पुढे आपण सूत्रामध्ये डिनोट करणार आहे. मग तो फरक आपण डी या अक्षराने दाखवतो. ठीक आहे, म्हणजेच आपण फरक काय म्हणणार याच्यामध्ये, 2 असणार आहे. ठीक आहे, आणि आपण डिनोट काय करतो फरकाला, डी या अक्षराने. अगदी बरोबर, इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसेल. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो आणि मग तुम्ही मला त्यातलं पहिलं पद काय असणार आहे आणि फरक काय असणार आहे ते सांगा. ठीक आहे, तर आता मी इथे पुढची एक सिरीज लिहितो. तर आता ती सिरीज असेल 12, 16, 20, 24, असे करत पुढे 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 ही सिरीज वाढत चालली आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मला तुम्ही सांगा की याच्यामध्ये पहिलं पद काय आहे. याच्यामध्ये पहिलं पद आहे, ही सिरीज चालू झाली 12ने, बरोबर. म्हणजेच आपण 12 पहिलं पद ए या अक्षराने डिनोट करतो. म्हणजे या श्रेणीमध्ये पहिलं पद काय आहे, 12. अगदी बरोबर. आणि याच्यामध्ये फरक किती आहे, दोन संख्यांमधला फरक हा 4ने वाढत चालली आहे ही श्रेणी बघा. 20 आणि 16 मध्ये पण 4चा फरक आहे, 24 आणि 20 मध्ये पण 4चा फरक आहे. म्हणजेच आपण फरक डी या अक्षराने डिनोट करतो आणि या श्रेणीमध्ये फरक आहे 4. म्हणजेच आपल्याला या श्रेणीमधून दोन व्हॅल्यू समजल्या, ए ची व्हॅल्यू समजली जी आहे 12 आणि डी ची व्हॅल्यू समजली जी आहे 4. ठीक आहे, इथपर्यंत काय तुम्हाला डाऊट नसेल. आणि जरी काय तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला, डाऊट आला, तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. आता इथपर्यंत जरी तुम्हाला समजलं असेल, तर याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे आपण लगेच बघून घेऊया. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काय शिकला याच्यावर प्रश्न कसा तुम्हाला विचारला जाणार आहे, तर तुम्हाला प्रश्न येतो या फॉर्म मध्ये. तर प्रश्न काय आहे, तर तुम्ही एकदा वाचून बघा आणि तुम्हाला काय समजतं याच्यातून बघा, म्हणजे मी तुम्हाला याच्यावरून एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर प्रश्न काय आहे, प्रश्न काय सांगतोय, तर ज्याचे पहिले पद -2 आहे, ठीक आहे, आणि सामान्य फरकही -2 आहे, तर अशा अंकगणितीय श्रेणीतील पहिली 4 पदे कोणती असतील. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा पहिलं पद काय असणार आहे, आपली श्रेणीची सुरुवात कशाने होईल. इथं दिलंय बघा, पहिलं पद -2 असणार आहे. म्हणजे आपल्या सिरीजची सुरुवात होणार आहे -2 ने. ठीक आहे, -2 आणि पुढची संख्या असणार आहे. तर -2 आणि पुढची संख्या याच्यामध्ये फरक दिला आहे, डिफरन्स दिला आहे. तो डिफरन्स कितीचा आहे, -2चा आहे. ठीक आहे, म्हणजेच ही सिरीज पुढे पुढे -2 ने वाढत चालली आहे. ठीक आहे, तर मला एक सांगा, या पहिल्या ज्या श्रेणीतला जो नंबर आहे याच्यामध्ये आपण जर फरक ऍड केला तर आपल्याला पुढची संख्या मिळेल. ठीक आहे, तर आपण कसं म्हणूया, -2 मध्ये आपण जो फरक आहे, जो की फरक आहे -2 ऍड केला तर आपल्याला पुढची नंबर मिळेल या श्रेणीतला. ठीक आहे, मग आता तुम्ही सांगा -2 अधिक -2 काय होणार, -2 आणि याच्यामध्ये -2 येणार. ठीक आहे, याच्यामध्ये अधिक आणि जर कंसामध्ये वजा असेल तर वजा होतं. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार, तर अ, -4. ठीक आहे, तर पुढचे पद काय येईल, तर -4. ठीक आहे, आता तसंच आपण पुढचं पद बघू, -4 याच्या अधिक फरक काय आहे, -2. ठीक आहे, तर काय आपल्याला मिळेल उत्तर, -4 -2. मग -4 -2 याचं उत्तर काय येतं, तर आपण याच्या वेळेस -2 संख्या असतील तर आपण काय करतो, ऍडिशन करतो. म्हणजेच आणि त्याला चिन्ह काय देतो, वजाचं. अगदी बरोबर, मोठ्या संख्येचं देतो. म्हणजेच काय येणार, -6. म्हणजे आपल्याला पुढची संख्या पण मिळाली इथे, -6. आता या -6 मध्ये आपण -2 अजून ऍड करूया. म्हणजे इथे बघा, -6 अधिक -2, मग उत्तर काय येईल,
-6 -2. -6 आणि -6 -2 काय असेल उत्तर आपल्याला मिळेल -8. अगदी बरोबर. म्हणजेच अशी आपल्याला श्रेणी कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते? ऑप्शन क्रमांक 3. म्हणजेच या टाईपचे उदाहरण आले तर तुम्हाला कळेल सोडवायचे कसे. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण जे काही कन्सेप्ट बघितले त्याच्यावर अशा टाईपचे उदाहरणं येत आहेत. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत आपण सगळा बेसिक कन्सेप्ट बघितला. ठीक आहे, आणि याच्यावरच्या उदाहरणे आपण सॉल्व्ह करून बघितली. मग याच्यावर 3 टाईप आहेत. हा जो संपूर्ण अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण बघणार आहे याच्यावर 3 टाईप आहेत. त्या 3 टाईप कुठले आहेत त्याच्यावर आपण सॉल्व्ह कसे करायचे आहेत तो बघूया. ठीक आहे, आता मग जो पहिला टाईप आहे याच्यामधला तो आहे हा. ठीक आहे, तर हा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर अंकगणितीय श्रेणी दिलेली असते आणि याच्यामध्ये n क्रमांकाचे पद शोधायचे असते. म्हणजेच आता याच्यामध्ये एक श्रेणी दिलेली असते. आता उदाहरण घ्यायचं झालं तर मी घेतो 2, 4, 6, 8, 10 अशी श्रेणी पुढे पुढे वाढत जाते. ठीक आहे, आणि याच्यामध्ये असं सांगितलं असतं की हे श्रेणी अशीच पुढे वाढत जाणार आहे. तर अशीच जर श्रेणी पुढे वाढत गेली तर याच्यामध्ये 20व्या क्रमांकाचं पद कुठलं येईल? 20व्या क्रमांकाला इथे नंबर कुठला येईल? म्हणजेच याच्यामध्ये फरक बघा. याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 2चा. 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 ठीक आहे, म्हणजेच असं पुढे पुढे जर आपण 2ने ही श्रेणी +2 करत वाढत गेली तर असं 20वं पद कुठलं येईल? म्हणजेच बघा, हे जे 2 आहे हे पहिलं पद आहे, 4 हे दुसरं पद आहे या श्रेणीमधलं, 6 तिसरं पद आहे, 8 चौथं पद आहे. असंच पुढे 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 करत ही जर सिरीज वाढत गेली तर असं 20वं पद कुठलं येईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं, फाइंड आउट करायचं असतं. मग ते फाइंड आउट आपण करणार कसं, काढणार कसं? तर याच्यासाठी एक सूत्र आहे. तर सूत्र कुठलं आहे? तर इथं दिलेलं आहे. n क्रमांकाचं जर पद शोधायचं असेल तर सूत्र आहे a अधिक कंसामध्ये n वजा 1 आणि त्याला गुणिले d. आता आपण आधीच्या ज्या स्लाइड होती त्याच्यामध्ये बघितलं ए म्हणजे काय असतं, तर ए म्हणजे असतं पहिलं पद. अगदी बरोबर. ए म्हणजे काय असतं? पहिलं पद. बरोबर. आपण बघितलं डी म्हणजे आपण कशाने डिनोट करतो, तर डी म्हणजे त्या श्रेणीचा मधल्या 2 क्रमांक संख्यांमधला फरक असतो. अगदी बरोबर. ठीक आहे, आणि एन म्हणजे काय आहे, तर एन म्हणजेच जे जे शेवटचं पद असतं ते कितवं पद आहे, तर सांगितलेलं असतं आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं की तुम्हाला 10वं पद काढायचं आहे, 20वं पद काढायचं आहे, 50वं पद काढायचं आहे. तो जो आकडा असतो तो म्हणजे एन. ठीक आहे, तर इथपर्यंत समजलंय. तर आपण याचं आता इम्प्लिमेंट आपण कसं करणार क्वेश्चन मध्ये हे बघूया. ठीक आहे, तर परीक्षेत तुम्हाला क्वेश्चन कुठल्या टाईपचा येतो, तर तुम्हाला क्वेश्चन या टाईपचा येतो. दिलेलं असतं खालील अंकगणितीय श्रेणीचे 10वे पद काढा. ठीक आहे, तुम्हाला आता 10वं पद काढायचंय. आता उदाहरण दिलेलं आहे इथे 1, 4, 7, 10. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही सांगा की ही श्रेणी कशाने सुरुवात झाली? 1 पासून सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा तर मिळालं ए ची व्हॅल्यू. पहिलं पद इथं काय असणार आहे? ए, आणि ते असणार आहे 1. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला फरक मिळाला. 2 फरक काय आहे तो आपण बघूया. आता 4 वजा 1 3. तसंच आपल्याला 7 वजा 4 केलं तर आपल्याला 3 मिळते. म्हणजेच ही श्रेणी 3ने वाढत जाते असं आपण म्हणू शकतो. बरोबर. ठीक आहे, म्हणजे याच्यामधला फरक आपल्याला समजला जो की आहे 3. ठीक आहे, मग आता आपण जो आपल्याला असंच करत करत पुढे गेलं तर 10वी 10वं पद कुठलं असेल हे शोधायचे. 10व्या पदावर कुठला संख्या असेल ती शोधायची. मग आपल्याला फॉर्म्युला काय होता, तर फॉर्म्युला आहे ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 आणि डी. आता आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू माहित आहेत त्या आपण पुट करूया याच्यामध्ये. ठीक आहे, तर आपल्याला व्हॅल्यू कुठल्या कुठल्या माहिती आहेत? ए ची, म्हणजेच आपल्याला काढायचंय काय? 10वे पद. 10वे पद काढायचंय. ठीक आहे, आता ए ची व्हॅल्यू काय आहे इथे आपल्याला? 1.
ठीक आहे, अधिक कंसामध्ये एन ची काय आहे, 10वं पद काढायचं आहे आपल्याला, म्हणजेच एन नंबर टॉप पद. म्हणून एन ची व्हॅल्यू काय आहे इथं, एन ची व्हॅल्यू काय आहे तर 10, बरोबर, वजा 1, आणि फरक कितीचा आहे, फरक आहे 3चा. ठीक आहे, आता आपण हे सॉल्व्ह करूया. म्हणजेच काय, 1 अधिक या 10 मध्ये कंसाची व्हॅल्यू सॉल्व्ह करून घेऊ. 10 वजा 1 9, हे गुणिले 3. ठीक आहे, मग आता पुढे आपण सॉल्व्ह करून घेऊ. 1 काय येणार, 1 अधिक 9 त्रिक 27, अगदी बरोबर. मग 27 अधिक 1 किती, 28. म्हणजेच तुम्हाला 10वं पद काय असणार आहे या श्रेणीमधलं, तर 10वं पद असणार आहे 28. म्हणजे समजलं काय याच्यातून आपल्याला, श्रेणी आहे ती सुरुवात होते इथं बघा 1 ने, म्हणजेच 1 4 7 10, अशी करत करत जर ती श्रेणी वाढत गेली तर 10व्या नंबरला 28 ही संख्या येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, काही डाऊट तुम्हाला इथपर्यंत? जरी डाऊट असला तरी थोडासा व्हिडिओ मागं करा आणि पुन्हा बघा, तुमचा डाऊट क्लिअर होईल. ठीक आहे, आता याच्यावर क्वेश्चन तुम्हाला पेपरामध्ये कसा बघायला मिळतो हे आपण बघूया. म्हणजेच याच्यावरच्या आपण आयोग जे तुम्हाला प्रश्न विचारतंय ऍक्च्युअल एक्झाम मध्ये, तो कुठल्या टाईपचा प्रश्न येतो हे बघूया. ठीक आहे, तर तो प्रश्न काय असतो, तर तो प्रश्न असतो या टाईपचा. आता हा प्रश्न तुम्हाला गडचिरोली पोलीस भरतीला येऊन गेला आहे. म्हणजेच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण लगेच सॉल्व्ह करून घेऊया. तर सुरुवातीला तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर व्हिडिओ पॉज करा, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मग सोल्युशन बघा. तुम्हाला स्वतःला जमतंय का नाही हेही एकदा ट्राय करून बघा. ठीक आहे, तर आय होप तुम्ही आता क्वेश्चन सॉल्व्ह केला असेल. ज्यांचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला व्हेरी गुड, ज्यांचा नसेल झाला त्यांना अतिशय चांगली गोष्ट आहे की तुम्हाला लगेच आता सोल्युशन बघायला मिळेल आणि तुमचा डाऊट लगेच क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर बघूया आपण. आता या श्रेणीमध्ये सुरुवात काय होते, 11 ने सुरुवात होते. ठीक आहे, 11 17 23 29 35. ठीक आहे, अशी वाढत 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 जाऊन 25वं पद कुठलं असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे, मग आता आपल्याला पहिल्यांदा तर आपल्याला यातून कुठल्या कुठल्या व्हॅल्यू मिळत आहेत म्हणजे समजतात हे बघून घेऊ. तर सुरुवातीला आपल्याला पहिलं पद आपल्याला इथे समजेल. आता याच्यामध्ये पहिलं पद काय आहे समजतंय ते आपल्याला. पहिलं पद आपल्याला समजलं, जे की आहे याच्या श्रेणीमध्ये आपण ए ने डिनोट करतो आणि ती व्हॅल्यू आहे 11. ठीक आहे, 11 आपल्याला समजलं पहिलं पद आहे. मग याच्यामध्ये शेवटचं याच्यामध्ये फरक काय आहे दोन संख्यांमधला, तर दोन दोन संख्यांमधला म्हणजेची श्रेणी कुठल्या फरकाने वाढत जात आहे हे आपल्याला बघायचं. तर इथे बघा आपण, मग आपण तो कसं कॅल्क्युलेट करतो, तर जे दोन क्रमागत संख्या आहेत या श्रेणीमधल्या त्यांचा फरक घेतो. ठीक आहे, तर तो फरक घेतला 17 वजा 11, म्हणजेच फरक काय आहे 6. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. आणि आपल्याला काय करायचंय 25वं पद, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय आली, एन नंबर टॉप पद आपल्याला काढायचंय. म्हणजे एन काय असणार आहे 25, अगदी बरोबर. मग आता आपण आपण जो फॉर्म्युला बघितला तो लिहूया. फॉर्म्युला काय होता आपला, टी एन इज इक्वल टू ए अधिक एन वजा ए आणि ब्रॅकेटच्या बाहेर डी. आता आपण व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यात, त्या व्हॅल्यू याच्यामध्ये आपण टाकूया. म्हणजेच काय, टी एन म्हणजेच टी 25 म्हणजेच 25वे पद असे आपण याला डिनोट करतो. टी एन म्हणजेच काय, एक किती आहे 11 अधिक एन किती आहे 25 वजा 1 आणि फरक किती आहे, फरक आहे 6. ठीक आहे, आता आपण हे सोडवून घेऊया. तर याच्यामध्ये बघा की 11 अधिक कंसातली व्हॅल्यू आधी सॉल्व्ह करायची असती. म्हणजे 25 वजा 1 24 गुणिले 6. मग पहिल्यांदा आपण हा गुणाकार करून घेऊया. किती येतोय गुणाकार, म्हणजेच 11 अधिक 24 गुणिले 6. आपण येत असेल पाडापाठ असेल अतिउत्तम, नसेल तर आपण कॅल्क्युलेट करून घेऊ गुणाकाराचा. किती येतो 6 चोक 24 उरले 2, 6 दुने 12 अधिक 2 44.
म्हणजेच 11 + 144. ठीक आहे. म्हणजेच आता याच्या पुढची स्टेप मी इथे लिहितो. तर आपल्याला उत्तर काय येईल? आपल्याला काय समजलं याच्यावरून? उत्तर किती? 11 + 144 केलं तर किती येते? 155. म्हणजेच 155 काय आलं? 155 आलं की 25वं पद या श्रेणीमधले किती काय व्हॅल्यू असेल? 155. म्हणजेच आपला ऑप्शन कितवा आहे? ऑप्शन क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असेल. ठीक आहे. आता या टाईपचा क्वेश्चन कसा आला तर तुम्हाला सोडवता येईल, काही अडचण नसणार आहे. जर तुम्हाला क्वेश्चन तुम्ही बघितला आणि त्याच्यानंतर पहिली स्टेप काय घ्यावी हे जर समजत नसेल, तर या क्वेश्चन मध्ये दिलंय काय हे सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायचं. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला बघा एक एक व्हॅल्यू बघतात, बेसिक पासून अगदी सॉल्व्ह करत जायचं. ठीक आहे. मग तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला तुम्ही जेव्हा क्वेश्चन असे सॉल्व्ह करणार तेव्हा लगेच पटपट पटपट तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होते. म्हणजेच काय बघायचं? ठीक आहे, पहिलं पद आपल्याला लगेच मिळते, ए ची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, आपण फरक काढून घेऊ शकतो. फरक म्हणजेच काय? श्रेणी कुठल्या क्रमागत फरकाने वाढत जाते. आपण डी ची व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. आपल्याला एन समजते, एन ची व्हॅल्यू म्हणजेच कुठलं कितवं पद काढायचंय हे समजते. मग आपल्याला फॉर्म्युला माहितीये. फॉर्म्युला काय? टी एन इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेटमध्ये एन वजा एक आणि कंसाच्या बाहेर डी. आता आपल्याला ज्या व्हॅल्यू मिळाल्या त्या याच्यामध्ये पुट करायच्या आणि मग याच्यानंतर फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला सोडवता येईल, काही अडचण नसायला पाहिजे आता. आणि जरी काही अडचण असेल तरी मला लगेच कमेंट मध्ये सांगा. तुमचं ती अडचण दूर करण्याची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे. आपण तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करूया. ठीक आहे. अशा टाईपचे उदाहरणं तुम्हाला अजून सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायला कुठे मिळतील? तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करायचा. याच्यावरचा जो होमवर्क असेल तो तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे आपण जो आज लेक्चर घेतला आहे त्याच्यावरचे जे क्वेश्चन होमवर्क आहे तो तुम्हाला तिथे मिळेल. तो नक्की सॉल्व्ह करा. ठीक आहे. आता पुढचे आपण बघूया. पुढचा टाईप काय आहे? तर पुढचा तुमचा टाईप आहे हा. काय आहे? तर अंकगणितीय श्रेणीतील एकूण पदे काढायची. म्हणजेच याचा अर्थ काय आहे समजून घ्या. म्हणजेच तुम्हाला एक श्रेणी दिलेली असेल. ठीक आहे. उदाहरण आपण घेऊया इथे. उदाहरण घेतलं 2, 4, 6, 8, 10 अशीच पुढे पुढे वाढत जाते आणि 50 पर्यंत अशी सिरीज वाढत जाते असं ते म्हटले. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हटलेत काय ते, की जर ही सिरीज 50 पर्यंत वाढत गेली, 2 पासून सुरुवात झाली आणि 50 पर्यंत वाढत गेली, तर याच्यामध्ये या जो फरक आहे 2 ने, या या सेम फरकाने वाढत वाढत जाऊन 50 पर्यंत गेली, तर याच्यामध्ये किती पदं असतील? म्हणजे किती पदं असतील या श्रेणीमध्ये हे विचारलंय. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय आहे? शेवटचं पद याच्यामध्ये काय असणार आहे? इथं दिलंय 50 पर्यंत आहे. ही श्रेणी वाढत गेली. म्हणजे शेवटचं पद आपल्याला याच्यातून मिळेल 50. पहिलं पद 2 ने सुरुवात झाली आहे श्रेणीची, म्हणजे पहिलं पद काय येईल? 2. ठीक आहे. एकूण पदे काय आहेत? एकूण पदे असतात एन, आणि जी की आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत माहित नाहीये. हेच प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. आणि फरक विचारलाय. फरक दोन संख्यांमधील फरक किती आहे? 2. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू समजलेल्या आहेत. काय काय आहेत त्या याच्यातून आपल्याला फाइंड आउट करता येतील. आणि याच्यातून ज्या आपल्याला व्हॅल्यू समजल्या त्या सूत्रामध्ये टाकायच्या आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय मग. ठीक आहे. आणि सूत्र आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तेच सूत्र आहे. सूत्र काय आहे? म्हणजेच टी एन इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेटमध्ये एन वजा एक आणि ब्रॅकेटच्या बाहेर डी. ठीक आहे. म्हणजेच या सूत्रामध्ये हे जे संपूर्ण सूत्र आहे, या सूत्रामध्ये आपण ज्या व्हॅल्यू आपल्याला समजल्या त्या सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि कॅल्क्युलेट करायचं फक्त उत्तर. ठीक आहे. इथपर्यंत येईल तुम्हाला समजता. आता अजून एक बघूया आपण लगेच. अजून एक आपण बघूया की तुम्हाला या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकता येत आहेत का. ठीक आहे. अजून एक मी श्रेणी घेतो. ठीक आहे. पुढची जर मी अशी घेतली 20, 25, 30,
35, ठीक आहे. अशी श्रेणी वाढत वाढत जाऊन 100 पर्यंत वाढत गेले. मग आता या श्रेणीमध्ये किती पदे असतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता सगळ्यात पहिला टास्क तर काय आपल्याला गिवन, म्हणजेच आपल्याला हे शेवटचं पद यामध्ये काय असणार आहे तुम्ही सांगा आता. शेवटचं पद काय असणार आहे? 100. अगदी बरोबर, येते तुम्हाला अगदी ओळखता. पहिलं पद काय असणार आहे याच्यामध्ये? श्रेणीची सुरुवात कितीने झाली आहे? 20 ने. म्हणजे पहिलं पद काय आहे? 20, आणि आपण डिनोट कशाने करतो? ए ने. बरोबर, म्हणजे 20. एकूण पदे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत, आपल्याला माहित नाहीयेत. ठीक आहे. आणि याच्यामधला फरक जो की आपण डी ने डिनोट करतो, याच्यामधला फरक काय आहे? दोन संख्यामधला आपण लगेच काढून घेऊ. 20 वजा 25 वजा 20, 5. ठीक आहे. इथपर्यंत जर समजलंय तुम्हाला? अगदी बरोबर. मग याच्यानुसार आता क्वेश्चन कसा तुम्हाला विचारला जातो तो बघूया आणि क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. आपण आता बघूया. तर क्वेश्चन तुम्हाला इथे खाली दिले आहे. तर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये कसा विचारला जातो? तर खाली दिलेल्या अंकगणितीय श्रेणीत एकूण किती पदे आहेत ते शोधा, असा प्रश्न असतो. ठीक आहे. मग आता जी श्रेणी कुठली दिली आहे ती बघूया आपण. तर ती दिली 56, 61, 66, 71. अशी श्रेणी पुढे 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 वाढत जाऊन 166 पर्यंत ही सिरीज गेलेली आहे. ठीक आहे. मग या सिरीज मध्ये किती पदे असतील? जर अशी सिरीज जर पुढे पुढे वाढत गेली 166 पर्यंत, जी चालू झाली 56 पासून, आणि त्याचा फरक आहे, आपण फरक जर कॅल्क्युलेट केला तर 5 ने ही श्रेणी वाढत चालते. आणि जर अशीच जर 5 ने श्रेणी वाढत गेली तर अशी एकूण किती पदे असतील या श्रेणीमध्ये, सिरीज मध्ये, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे सगळ्यात पहिला टास्क काय असणार आहे आपल्याला? गिवन लिहून घ्यायचं लगेच आपण. काय आहे? तर याच्यामधलं पहिलं पद काय आहे? ए. आता ही श्रेणी सुरुवात कशाने झाली? 56 ने. आपण लिहून घेऊया. ए ची व्हॅल्यू आपल्याला 56 मिळाली. सॉरी, ए ची व्हॅल्यू आपल्याला इथे 56 मिळाली. बरोबर, पहिलं पद 56 मिळाली. अगदी बरोबर. शेवटचं पद काय आहे याच्यामध्ये? शेवटचं पद आपण डिनोट करतो टी एन ने. आणि शेवटचं पद काय आहे? 166. अगदी बरोबर. एकूण पदे आपल्याला माहित नाहीये, तेच काढायचंय. म्हणजे आपण इथं क्वेश्चन मार्क लिहूया. आणि याच्यामधला फरक, फरक किती आहे आपण बघूया. 61 वजा 56. किती येतो फरक? 61 मधून 56 गेले 5. आणि आपण डिनोट करतो फरक डी ने. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू सगळ्या समजलेल्या आहेत. आता फक्त आपण सूत्रामध्ये टाकूया. आता सूत्र काय आहे? आपण मागच्याच उदाहरणामध्ये बघितलंय, मागच्याच प्रकारामध्ये. सूत्र काय आहे? तर टी एन इज इक्वल टू ए प्लस एन वजा 1, आणि या सगळ्यांना ब्रॅकेटला गुणिले डी. ठीक आहे. आता सूत्रामध्ये व्हॅल्यू टाकूया आपण. म्हणजेच टी एन म्हणजेच काय असणार आहे इथं? शेवटचं पद काय आहे? 166. अगदी बरोबर. ए ची व्हॅल्यू काय आहे इथं दिली बघा, 56. आपण टाकूया याच्यामध्ये 56 अधिक एन ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, एकूण पद किती आहेत तेच तर काढायचंय. मग आपण तसंच्या तसा एन इथे लिहूया, वजा 1. आणि फरक माहितीये डी 5, आपण तो लिहूया. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपला आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. आता इथे बघा, इथे 56 आहे अधिक 56. आता तो बरोबरच्या या साईडला गेला तर काय होणार? अधिक 56 वजा होतो. म्हणजेच बरोबरच्या आपण जर व्हॅल्यू बदलली तर चिन्ह बदलतं, म्हणजे साइन बदलतं. म्हणजे जर अधिक असेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती निगेटिव्ह होते, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती पॉझिटिव्ह होते. ठीक आहे. मग आता इथे काय होईल? अधिक 56 आहे, तर इकडच्या साईडला गेल्यानंतर काय होईल? 166 वजा 56. ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू तशीच राहील, एन वजा 1 ब्रॅकेटच्या बाहेर 5. ठीक आहे. मग आता आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. काय येतंय? 166 वजा 56, याचा वजाबाकी किती येईल? वजाबाकी तुम्हाला तोंडी करता आली उत्तम, नाहीतर आपण काढून घेऊया. 166 वजा 56 काढायचे. 56 उत्तर किती येते? 110. ठीक आहे. म्हणजे याची वजाबाकी आली 110. अगदी बरोबर. आता पुढं काय आहे? एन वजा 1, 5. आता हे जी व्हॅल्यू आहे
कंसाच्या बाहेर आहे. ठीक आहे, कंसाच्या बाहेर आहे 5. आपण 5 ने कंसामध्ये गुणून घेऊया, म्हणजे तो कंस आपण सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे, मग पुढच्या स्टेपला काय येईल? 110 जसच्या तसं. आता 5 जे आहे त्या कंसातील दोन्हींना गुणून घेऊया, म्हणजेच काय येईल? 5n. इथं वजा आहे तसंच वजा, आणि 5 गुणिले 1, 5 एके 5. ठीक आहे, म्हणजेच कंस असेल तर काय होतं, कंसाच्या बाहेर जर संख्या असेल, म्हणजेच उदाहरण घेतलं झालं तर 2 गुणिले n वजा 4 असेल, तर काय होतं, पहिल्यांदा हे सॉल्व्ह करून कसा करून घ्यायचा कंस, तर 2 ने पहिल्यांदा पहिल्या संख्येला गुणायचं, म्हणजेच 2 गुणिले n. हे मधलं चिन्ह जसं तसं द्यायचं, आणि पुन्हा 2 गुणिले ही नंतरची जी व्हॅल्यू असेल ती लिहायचं, आणि मग काय येणार? 2n वजा 4 दुने 8. म्हणजे कंस पण कसा तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचा हेही समजलं, म्हणजे आता तुम्हाला काहीच अडचण नसायला पाहिजे, कंसात व्हॅल्यू काही आली तरी. ठीक आहे, मग आता आपण पुढे बघूया. पुढे काय दिलंय आता आपल्याला? तर पुढे दिले की आता इथे बघा, इथे -5 आहे. आता -5 बरोबरच्या इकडे गेले की मी काय सांगितलं, चिन्ह बदलतं, म्हणजेच काय होणार? 110 - 5 अधिक 5 होणार. ठीक आहे, अधिक 5, आणि हे 5n जसच्या तसे घेऊया आपण. ठीक आहे, मग आता तुम्ही सांगा की 110 अधिक 5 115, इकडे आहे 5n. आता इथे बघा 5n गुणाकारात आहेत, कंसाच्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला गेले की काय होतं, गुणिले असेल तर ते भागिले होतं, आणि भागिले असेल तर ते काय होतं, गुणिले. इथे काय आहे? 5 गुणिले n आहे. मग आता 5 आपल्याला बरोबरच्या दुसऱ्या साईडला घेऊन जायचंय, म्हणजे गुणिले असेल तर ते भागिले होणार, म्हणजेच काय होणार? 115 भागिले 5 बरोबर n. म्हणजे आता इथून आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल, तर n ची व्हॅल्यू काय येईल आता? 5 ने भाग जातो 115ला, जातो, तर 5 दुने 10 उरला 1, 5 त्रिक 15, म्हणजेच n इज इक्वल टू किती आलं? 23. अगदी बरोबर. म्हणजेच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समजलं, म्हणजेच या संपूर्ण, आता इथे बघा 56 पासून ही श्रेणी चालू झाली, 166 पर्यंत गेली, 5च्या फरकाने वाढत वाढत जात. मग या संपूर्ण श्रेणीमध्ये 166 हे 23वं पद असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या पूर्ण क्वेश्चनचा आणि या टाईपचा सार तुम्हाला समजला काय आहे. तर पुन्हा एकदा मी सांगतो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला एक श्रेणी दिलेली असेल. ठीक आहे, संपूर्ण श्रेणी दिलेली असेल, याच्यामध्ये शेवटचं जे पद असेल ते कितव्या नंबरचं पद आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. याच्यावरून आपण सर्वात पहिल्यांदा काय काढतो, तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला गिवन व्हॅल्यू ज्या माहित असतात त्या काढून घेतो आपण. म्हणजेच पहिलं पद आपल्याला माहित असतं, पहिलं पद आपण घेतो, शेवटचं पद माहित असतं ते लिहितो, एकूण फरक आपल्याला माहित असतो ते लिहून काढतो. मग आपण काय करतो, सूत्र आपल्याला माहित आहे, tn इज इक्वल टू a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 आणि त्याचा कंसाच्या बाहेर d. या सर्व ज्या व्हॅल्यू आपल्याला माहित झालेल्या आहेत त्या आपण सूत्रामध्ये लिहितो, आणि त्या सूत्र, आता हे एक्सप्लेन कसं करायचं, सॉल्व्ह कसं करायचं, तर तेही बघितलं. कंसामध्ये व्हॅल्यू आलेली असते, तेही मी सांगितले समजून. कंसामध्ये असेल तर कंसाच्या आत कसा गुणाकार करायचा, तर कंस सोडवून कसा घ्यायचा तेही बघितलं. बरोबर चिन्ह असेल तर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडला जर व्हॅल्यू जात असेल तर अधिक असेल तर ते दुसऱ्या साईडला गेली तर वजा होते, वजा असेल तर बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेले तर अधिक होते. तसंच गुणाकारात असेल व्हॅल्यू, ती बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेली तर भागिले होतं, आणि भागिले असेल आणि बरोबरच्या दुसऱ्या साईडला व्हॅल्यू गेली तर होतं गुणिले. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला हे प्रॉपर सोल्युशन करता येईल. इथे इथपर्यंतही काय अडचण नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे या संपूर्ण क्वेश्चन मध्ये अडचण असण्यासारखं आता काहीच उरलेलं नाहीये. म्हणजेच आता या टाईपचा जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तो तुम्हाला आता सॉल्व्ह नक्कीच व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण प्रिव्हियस इयरला या टाईपचा क्वेश्चन काय आलेला आहे तर तो बघूया, आणि आपल्याला आता सोडवता येतोय का तो बघूया. ठीक आहे, तर क्वेश्चन काय येतोय या टाईपचा, तर क्वेश्चन हा येतोय. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा
व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि मग सोल्युशन बघा. ठीक आहे. आय होप तुम्ही आता क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह झाला असेल. झाला असेल तर ते उत्तम, नसेल तर आपण लगेच आता सोल्युशन याचं बघून घेऊया, म्हणजे आपल्याला अजून कन्सेप्ट आपला पक्का होईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दिलंय सगळ्यात पहिल्यांदा बघा. 2 पासून श्रेणी चालू झालेली आहे. 2 पासून श्रेणी चालू झालेली आहे. आता 29 च्या पुढे म्हणाल की तुम्ही शेवटचं पद कुठं आहे, तर क्वेश्चन नीट वाचा. तर क्वेश्चन काय दिलंय, खालील अंकगणितीय श्रेणीचे कितवे पद हे 560 आहे. म्हणजेच या श्रेणीचे शेवटचे पद काय आहे, 560. म्हणजे 2 पासून ही सिरीज चालू झाली आहे. आणि याच्यामधला फरक किती आहे, 9. या फरकाने पुढे पुढे वाढत जाणारी सिरीज 560 पर्यंत गेली. मग या संपूर्ण श्रेणीमध्ये एकूण पद किती असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया. सर्वात पहिल्यांदा काय आपण बघायचं, तर याच्यामध्ये पहिलं पद काय आहे ते आपण बघूया. मग आपल्याला पहिलं पद आपण कशाने डिनोट करतो, इथं मी पुन्हा एकदा सविस्तर लिहितो. पहिलं पद पहिलं पद आपण लिहितो ए ने डिनोट करतो. याच्यामध्ये सिरीज मध्ये पहिलं पद काय आहे, 2. अगदी बरोबर. शेवटचं पद काय आहे, शेवटचं पद सांगितलेलं आहे. शेवटचं पद आपण कशाने डिनोट करतो, तर शेवटचं पद टी एन ने डिनोट करतो. 560 आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता फरक फरक बघूया काय, तर 2 क्रमागत संख्या घेऊया याच्यामधल्या, सिरीज मधल्या. 11, फरक डी ने आपण डिनोट करतो. 11 वजा 2, 9. म्हणजे याच्यामधला फरकही आपल्याला समजला, म्हणजे आपल्याला 3 व्हॅल्यू समजल्या आणि एन ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता सूत्र काय आहे, तर सूत्र आपलं होतं टी एन इज इक्वल टू ए प्लस एन वजा 1 आणि त्याला डी ने गुणायचं. आता याच्यामध्ये आपण या सर्व ज्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या आहेत, ए, टी एन, डी, या या सूत्रामध्ये टाकूया. आता बघा टी एन काय आहे आपल्याला इथे मिळालंय, टी एन 560. 560 आपण इथं व्हॅल्यू पुट करू. 560 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू माहिती आहे 2. अगदी बरोबर. एन ची व्हॅल्यू माहित नाही, जसे तसं लिहूया. आणि डी ची व्हॅल्यू माहिती आहे 9. ठीक आहे. आता सॉल्व्ह करायला घेऊया आपण. मग पुढची स्टेप काय येईल, इथे +2 आहे. इकडे गेल्यानंतर अधिकचं काय होतं, वजा. मी सांगितलं होतं बघा. मग 560 वजा 2 करूया आपण. आणि इकडे कंसामध्ये जे व्हॅल्यू आहे ती जशी तशी लिहूया, इकडचे जे. मग 560 वजा 2 काय येणार, तर 558 इज इक्वल टू इकडे n वजा 1, 9. आता आपण कंस सोडवून घेऊया. ठीक आहे. आता मी सांगितलं तुम्हाला, कंसाच्या बाहेर जी संख्या असते ते काय होतं, 9 गुणिले n वजा 9 गुणिले 1. म्हणजेच याच्यातून काय, 9 गुणिले n, 9n वजा 9 गुणिले 1, 9. इकडे काय होतं, 558. अगदी बरोबर. मग आता तुम्ही बघा की इकडे व्हॅल्यू आहे -9. -9 बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेलं तर काय म्हटलं होतं, वजा असेल तर अधिक होतं. बरोबर. म्हणजेच मी इकडं पुन्हा लिहितो की काय होतं, तर 558 इज इक्वल टू 9n वजा 9. इकडे गेलं म्हणजे अधिक होणार, म्हणजेच काय होणार, 558 अधिक 9. बरोबरच्या पुढं 9n, तसे तसं. म्हणजेच 558 अधिक 9 किती येतं उत्तर, 567. ठीक आहे. 567 बरोबर 9n. आता इथे बघा 9n गुणाकारात आहे. बरोबरच्या या साईडला गेलं तर काय होणार, भागाकारात. बरोबर. म्हणजेच 567 भागिले 9 इज इक्वल टू n. आता आपण बघूया भाग जातोय का, तर बरोबर भाग जातोय. 9चा पाडा, चला बोलायला सुरुवात करा. 9 सक 54, राहिले 2 आणि 9 त्रिक 27. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू मिळाली. एन ची व्हॅल्यू काय मिळाली, 63. पर्यायामध्ये आहे पर्याय 63, पर्याय क्रमांक 4. म्हणजेच या क्वेश्चनचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4
63वे पद असणार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. ज्यांना नसेल समजला पुन्हा एकदा मी सांगतो रिपीट करून काय आहे. तुम्हाला एक सिरीज दिलेली होती. ठीक आहे. सिरीज दिले, 2 ने स्टार्ट होते सिरीज आणि असे पुढे 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 जात 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 9 या फरकाने पुढे सिरीज गेली. 560 हे शेवटचं पद होतं. आता या सिरीज मध्ये एकूण पद किती असणार आहेत हे कॅल्क्युलेट करायचं होतं आपल्याला. आपण सर्वात पहिल्यांदा काय बघतो, आपल्याला ज्या ज्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या बघतो. आपल्याला माहिती आहे पहिलं पद काय आहे. पहिलं पद या सिरीजची सुरुवात होते 2 ने. आपण लिहिलं ए ची व्हॅल्यू माहित झाली 2. शेवटचं पद आपल्याला माहिती आहे 560. आपण ते लिहून घेतलं म्हणजे आपल्याला टीएन ची व्हॅल्यू मिळाली 560. फरक, कुठल्या फरकाने ही सिरीज वाढत जाते तेही आपण बघितलं. ते कसे बघायचं आपण, दोन क्रमागत संख्या घ्यायच्या सिरीज मधल्या, त्यांचा फरक काढायचा म्हणजे आपल्याला फरक समजतो. तोही फरक आपल्याला समजला. मग आपल्याला सूत्र माहिती आहे, त्या सूत्रामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि ते सोल्युशन आपण करत 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 गेलो की आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळते एन ची. म्हणजेच आपण उत्तराकडे पोहोचतो. म्हणजेच अशा टाईपचं जर क्वेश्चन आला तर तुम्हाला आता सॉल्व्ह करता येईल, काहीच अडचण नसायला पाहिजे. ठीक आहे. अशाच टाईपचे उदाहरणं आपण होमवर्कला मी देणार आहे. तुम्हाला अजून अशा टाईपची उदाहरणं सॉल्व्ह करून घ्या. सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच असणार आहे. म्हणजेच तुम्हाला सगळे जे प्रिव्हियस इयरला येऊन गेलेले क्वेश्चन आहे त्याचीही प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. इथपर्यंत समजलं, काय अडचण नसावी. आता अजून पुढचा जो प्रकार आहे तो आपण बघूया. ठीक आहे. आणि हा शेवटचा प्रकार आहे. तर पुढचा प्रकार काय आहे, तर आपल्याला बघायचं असतं की अंकगणितीय श्रेणीतील एन पदांची बेरीज. म्हणजेच याचा अर्थ काय होतो बघा. तर आपल्याला श्रेणी दिलेली असते. आपण बघूया 2, 4, 6, 8, 10 अशी वाढत 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 जाते आणि सांगितलेलं असतं की अशी पहिली तुम्ही 20 पदे घ्या. ठीक आहे. 20 पदे घ्या. ठीक आहे. आणि 20 पदे घेऊन या संपूर्ण 20 पदांची बेरीज करायची. ती बेरीज किती येईल हे काय कॅल्क्युलेट करायचं असतं आपल्याला. ठीक आहे. आता ते आपण कॅल्क्युलेट कसं करतो ते आपल्याला इथं शिकायचं आहे. तर ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय, तर पहिल्या एन पदांची बेरीज आपण डिनोट करतो एस एन ने. पहिलं पद तर आपल्याला माहिती आहे, आपण बघितलेलं आहे त्या सिरीज मधलं पहिलं पद जे येतं, फरकही डी ने डिनोट करतो तेही आपल्याला माहित आहे. मग या टाईपचं क्वेश्चन विचारतात कसं ते बघूया. तर विचारतात कसं क्वेश्चन, तर खाली दिलेलं आहे बघा, 9, 12, 15, 18 अशी ही श्रेणी वाढत गेली आहे. या अंकगणितीय श्रेणीमधील पहिल्या 26 पदांची बेरीज किती असेल हे काढायचे. मग आता हे सोडवण्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र काय आहे ते आपण बघूया. तर सूत्र काय आहे, पहिल्या एन पदांची बेरीज म्हणजेच आपण ते डिनोट करतो एस एन ने, बरोबर एन भागिले 2 गुणिले कंसामध्ये घ्यायचं 2a अधिक ब्रॅकेटमध्ये एन वजा 1 आणि या ब्रॅकेटला गुणिले कंसाला गुणिले डी, असा पूर्ण एक ब्रॅकेट कव्हर होतो. ठीक आहे. हे सूत्र समजले. हे सूत्र तुम्हाला नोट करून घ्यायचंय. सूत्रपाठ करण्यासाठी एक सोपी पद्धत काय आहे, तर वारंवार जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, प्रत्येक क्वेश्चनला तुमचं सूत्र हाताखालून जाईल. तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुमचं सूत्र तोंडपाठ झालेलं असणार आहे. म्हणजे याच्यावरचं एक रामबाण उपाय म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करणे. ठीक आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही आज जे काही शिकवले त्याच्यावरचं होमवर्क नक्की सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे आज आपला हा टॉपिक अतिशय पूर्ण होणार आहे. तुम्हाला एक फिक्स मार्क देऊन जाणार आहे हा टॉपिक. ठीक आहे. मग आता बघूया आपण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह कसं करतात. आपल्याला सूत्र समजलेले आहे, क्वेश्चनचा अर्थ समजलेला आहे. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. ठीक आहे. तर बघूया क्वेश्चन काय म्हणतोय. तर क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे सिरीज चालू होते 9 ने. म्हणजेच आपण बघून घेऊ. पहिलं पद काय आपल्याला मिळालं, ए ची व्हॅल्यू मिळाली 9 आहे. ठीक आहे. फरक फरक आपण काढून घेतो, दोन क्रमांक संख्यांमधला फरक. म्हणजेच इथं काय येईल, 12 वजा 9, 3. म्हणजेच ही श्रेणी बघा 3 ने वाढत जाते. 12 अधिक 3 केलं 15, 15 अधिक 3 केलं 18, अशी श्रेणी वाढत वाढत जाईल. आणि काय म्हटलंय, 26 पदं घ्यायची तशी. म्हणजे 26 पदं घ्यायची आपल्याला. ठीक आहे. म्हणजेच
आपल्याला 26 पद मिळाली, म्हणजे आपल्याला एन एन पद किती आहे 26, म्हणजे तेही आपल्याला मिळालं, पदही मिळालं, म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू सगळ्या मिळालेल्या आहेत. आता या सूत्रामध्ये आपण टाकूया. म्हणजेच एस एन म्हणजे सम ऑफ पहिल्या 26 पदांची बेरीज किती येईल. एन एन ची व्हॅल्यू आहे 26 पद आहेत, एन भागिले 2 गुणिले 2 एन, ए 2 ए हे आपल्याला माहिती आहे 9 पहिलं पद, अगदी बरोबर, 2 गुणिले 9 अधिक एन एन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पद किती आहेत ते आहेत 26 पद वजा 1 आणि गुणिले फरक फरक हे आपल्याला माहिती आहे 3. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचंय. तर पुढची स्टेप घेऊया. 2 नी भाग जातो 26 ला, जातो अगदी बरोबर. 13 ने भाग जातो, 13 दुने 26, म्हणजेच आता काय येईल 13 गुणिले ब्रॅकेट मध्ये 2 गुणिले 9 अधिक 26 वजा 1 आणि याला 3. आता पुढचे स्टेप काय आहे, तर पुढची स्टेप आपल्याला कॅल्क्युलेट करायची. 9 गुणिले 2 आपल्याला माहित करता येईल 18. ठीक आहे, आपण लिहून घेऊया 9 गुणिले 2, म्हणजेच पुढची स्टेप काय येईल, इथे इथे लिहितो मी याच्या पुढची स्टेप. ठीक आहे, पुढची स्टेप काय येईल, तर 13 गुणिले ब्रॅकेट मध्ये 9 दुने किती 18, अगदी बरोबर. 18 अधिक काय आहे 26 वजा 1 ब्रॅकेटच्या बाहेर 3. आता आपल्याला ह्याचे कॅल्क्युलेट करता येईल 26 वजा 1, आपल्याला सांगता येईल 26 वजा 1 किती 25, बरोबर. मग आपण पुढच्या स्टेप मध्ये लिहूया. म्हणजेच काय आपल्याला मिळालं 13 गुणिले ब्रॅकेट मध्ये 18 अधिक 26 वजा 1 25 आणि हे गुणिले 3. आता या 25 गुणिले 3 आपण करून घेऊया. 25 त्रिक 25 त्रिक किती सांगा, तुम्हाला माहित असेल. 25 त्रिक किती 75, 75 येतं बरोबर. अधिक 18 इथे होते कंसात आणि याच्या बाहेर होते 13. ठीक आहे, तर याच्या पुढची स्टेप काय येईल, तर याच्या पुढची स्टेप येईल आपल्याला 13 गुणिले 75 अधिक 18 करता येईल. ठीक आहे, करून बघूया आपण. 75 अधिक 18, 8 आणि 5 किती येतात 13, बरोबर. अधिक हातचा आला 1, 9 93, म्हणजेच 13 गुणिले 93. आता याचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे तुमचं फायनल उत्तर आलं. करून घेऊया आपण लगेच. 93 गुणिले 13, 3 ने आपण पहिल्यांदा गुणू, 3 त्रिक 9 बरोबर आणि गुणिले 9 त्रिक 27, अगदी बरोबर. आणि काय येईल आपल्याला इथे 1 ने गुणलं तर 93, बरोबर. म्हणजेच काय येईल आपल्याला 9 0 हातचाला 1 आणि काय येईल तर 12. म्हणजेच या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर किती आलं 1209. ठीक आहे, म्हणजेच काय, तर ही जी सिरीज होती ही, तर या संपूर्ण सिरीजची 26 पदांची बेरीज, तर 26 पदांची बेरीज किती येणार आहे, तर ती येणार आहे 1209. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल, काही डाऊट नसावा. जरी असेल तर मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करून सांगतो काय आहे. तर सॉल्व्ह कसं करायचंय बघा. तर याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला, पहिल्यांदा सांगितलेलं असतं, क्वेश्चन दिलेला असतो, एक सिरीज दिलेली असते, मग सांगितलेली असतं अशी सिरीज वाढत वाढत गेली तर या एवढी पदं असतील, समजा 50 पदं असतील या, तर या संपूर्ण 50 पदांची बेरीज किती ही काढायची, या संपूर्ण पदांची बेरीज. मग आपण कसं कॅल्क्युलेट करतो, सर्वात बेसिक पासून सुरुवात करायची. आपल्याला माहितीये पहिलं पद काय असणार आहे ए, ते पहिलं पद लिहून घ्यायचं, ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. दोन ही जी सिरीज आहे ती कुठल्या फरकाने वाढत जाते तो घ्यायचा, म्हणजे दोन क्रमागत अंकांमधला फरक आपल्याला काढून घेतला, डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ते तिथं क्वेश्चन मध्ये सांगितलेलं असतं की पहिल्या 50 पदांची बेरीज, 30 पदांची बेरीज, 20 पदांची बेरीज, म्हणजे आपल्याला एन समजतो, तिथून एन पदांची बेरीज, एन ची व्हॅल्यू मिळते. मग या सर्व व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. तर फॉर्म्युला चला रिकॉल करायचा प्रयत्न करा. रिकॉल होतोय का, तर फॉर्म्युला काय आहे, तर एस एन इज इक्वल टू काय आहे
एन भागिले 2 गुणिले 2a ब्रॅकेटमध्ये अधिक एन वजा 1 गुणिले डी. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुमचा आता तोंडपाठ झाला असेल. पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न करा. ठीक आहे. म्हणजेच या फॉर्म्युलामध्ये या सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या आणि मग पुढे कॅल्क्युलेशन हे अत्यंत डीप मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठेच तुम्हाला अडचण येणार नाही आता कॅल्क्युलेशन ही करायला. म्हणजेच या टाईपचे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला आता सॉल्व्ह करता येईल. काही अडचण नसायला पाहिजे आता. मग या टाईपचे उदाहरण पेपरमध्ये येतो प्रश्न तरी कसा येतोय हे आपण बघूया आणि सॉल्व्ह करायचं आपण बघूया. आता याचं सोल्युशन पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह होतंय का बघा आणि मग सोल्युशन बघा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला आता ट्राय तरी करा. बघूया तुमचं बरोबर येतंय का. तर प्रश्न हा या टाईपचा अशा प्रकारे येतो. तर प्रश्न कसा येतो. तर प्रश्न दिलेला आहे. एक सिरीज आहे. 3, 7, 11, 15 अशी पुढे 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 वाढत जात आहे सिरीज आणि सांगितलं आहे या संख्या मालेतील पहिल्या 40 संख्यांची एकूण बेरीज किती येईल. आणि हा प्रश्न धाराशिव पोलीस भरती 2024 ला येऊन गेला आहे. म्हणजे हा तुमचा PYQ आहे. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन पेपरामध्ये येत आहे हे आपल्याला समजलं. आता हा क्वेश्चन व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला येतंय का नाही पहिल्यांदा बघा. पूर्ण सॉल्व्ह करा आणि मग सोल्युशन बघा. जिथे तुम्हाला आला असेल सॉल्व्ह करता तर अतिशय उत्तम. नसेल आला तर याचं सोल्युशन लगेच तुम्ही बघा आणि सगळे डाऊट तुमचे क्लिअर करून घ्या आत्ताच्या आत्ता. ठीक आहे. आय होप तुम्ही आता बघितलेलं असेल, सोल्युशन केलेलं असेल उत्तर. आता आपण याच्या प्रॉपर उत्तराकडे जाऊया. कसं काढायचं आहे आपल्याला ते बघूया. तर या क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे बघूया. आपल्याला पहिल्यांदा सर्वात बेसिक या क्वेश्चन मध्ये सांगितलेल्या व्हॅल्यू आपण काढून घेऊया. म्हणजे आपल्याला पहिलं पद काढता येईल. पहिलं पद काय आहे याच्यामधलं ए ने डिनोट करतो. पहिलं पद 3 आपल्याला समजतंय. याच्यामधला फरक आपल्याला काढून घेता येईल. फरक फरक आपण डी ने डिनोट करतो. फरक काय दोन क्रमांक संख्यांमधील फरक या श्रेणीमधला. म्हणजेच आपण काढून घेऊ 7 वजा 3. फरक कितीचा आला 4चा. ठीक आहे. आता एकूण पदे किती आहेत. एकूण पदे आपल्याला 40 सांगितलेले आहेत. 40 पदांची बेरीज म्हणजे एन आपल्याला मिळाला 40. ठीक आहे. आणि SN म्हणजे या सर्व 40 पदांची बेरीज आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. इथपर्यंत जर समजले आपल्याला गिवन सगळं समजलं. आता आपल्याला सूत्र माहित आहे. सूत्र काय आहे चला तुम्ही एकदा रिकॉल होते का बघा. सूत्र रिकॉल होते का बघा. काय आहे सूत्र. तर सूत्र आहे एन भागिले 2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 ब्रॅक या कंसाच्या बाहेर डी. ठीक आहे. हे सूत्र तुमचा आता तोंडपाठ झालेला असेल. ठीक आहे. सूत्र तुम्हाला माहित झालेलं असेल काय आहे ते. आता या सूत्रामध्ये आपण या सर्व व्हॅल्यू टाकून बघूया. ठीक आहे. आता आपल्याला समजलेलं आहे. मग n ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला 40. 40 भागिले 2 आपण 2 गुणिले a ची व्हॅल्यू आहे आपल्याला माहित 3. अगदी बरोबर. n ची व्हॅल्यू काय आहे 40. 40 आपण लिहूया वजा 1. d ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे फरक माहित आहे 4. ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करून घेतल्या. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात घेऊया. 2 भाग जातो 40 ला तर जातोय. काय येतं 20. आता ब्रॅकेट मध्ये इथे बघा. आता 2 गुणिले 3 आपल्याला माहिती आहे बेदुने 6 अधिक आता या 40 वजा 1 आपल्याला माहिती आहे. 40 वजा 1 किती येईल 39 गुणिले 4. मग आता या ही व्हॅल्यू मी इथे लिहू 39 गुणिले 4 आणि ब्रॅकेट पूर्ण करून घेऊया आपण. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहे. तर नेक्स्ट स्टेप मध्ये येईल की ह्याचं सिम्प्लिफाय करू आपण ही स्टेप. म्हणजे ही स्टेप पुन्हा इथे लिहितो मी. SN इज इक्वल टू 20 आलेला आहे 6 अधिक 39 गुणिले 4.
आता याचा गुणाकार तुम्हाला माहित असेल, आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. 39 गुणिले 4 नसेल माहिती, करून घेऊया आपण. 39 गुणिले 4, 9 चौक 36, 3 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, 156. आता ही व्हॅल्यू इथे आपण पुट करूया. ठीक आहे. मग आपल्याला काय येईल? 20 कंसामध्ये 6 अधिक 156. अगदी बरोबर. आता 6 अधिक 156 काय येतं व्हॅल्यू? 6 अधिक 156 केल्यानंतर 20 गुणिले काय येतं? तर सांगा. 162. म्हणजे 162 गुणिले 20 करायचं आहे आपल्याला. आपण करून घेऊया. 162 गुणिले 20, हा शून्य आपण जशाच्या तसा लिहिला. आणि 2 ने गुणलं तर काय येईल? 4 आणि 32. ठीक आहे. म्हणजेच या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर किती आलं? 3240. ठीक आहे. म्हणजे ज्या मुलाला या टॉपिकचा गंधही नसेल थोडाही, आतापर्यंत जो मी व्हिडिओ बघितल्यानंतर त्याही मुलाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला येत असेल, कुठेही अडचण नसायला पाहिजे. आता पुन्हा एकदा या क्वेश्चनचं सोल्युशन मी सांगतो. आपण कॅल्क्युलेट कसं केलं. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन दिलेला होता. क्वेश्चन एक सिरीज दिलेली होती आणि सांगितलं होतं की 40 अशा सिरीज मध्ये घेतल्या, 40व्या नंबर पर्यंत च्या जे सिरीज मधले नंबर येतील त्यांची बेरीज किती येणार आहे बघायचं होतं. आपल्याला सर्वात पहिल्यांदा माहिती आहे ए. ए म्हणजे काय? पहिलं पद आपण लिहून घेतलं. डी फरक आहे, तोही आपण कॅल्क्युलेट करून घेतला. एन टोटल नंबर ऑफ पद क्वेश्चन मध्ये सांगितलेले 40, तेही आपण लिहून घेतली. आणि आपल्याला मेन म्हणजे सूत्र आता तुमचं तोंडपाठ झालं असेल. पुन्हा एकदा आपण आठवायचा प्रयत्न करूया. काय आहे? तर एस एन इज इक्वल टू n/2 ब्रॅकेटमध्ये 2a अधिक n कंसात n वजा 1 त्या कंसाच्या बाहेर गुणिले डी. ठीक आहे. आता या सूत्रामध्ये आपण जे गिवन मध्ये जी आपल्याला संख्या मिळाल्या त्या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आणि आपल्याला फायनल उत्तर मिळालं. ठीक आहे. म्हणजे आजच्या टॉपिक मधून तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे श्रेणी हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक तुमचा पूर्ण झाला असेल, सगळा कव्हर झालेला असेल. काहीच आता डाऊट असायला नाही पाहिजे. आणि कुठेही जरी अजून डाऊट असला तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करू आपण. आणि अशाच टाईपचे अजून कुठला टॉपिक तुम्हाला पाहिजे जो की मी एक्सप्लेन करावा असं वाटत असेल, तर तो टॉपिकही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तोही टॉपिक आपण घेऊया. असे आपण डेली आता लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत. सकाळी मी लेक्चर तुम्हाला अपलोड करेन. त्याचा होमवर्क आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिला जाईल. तो तुम्हाला लेक्चर बघून त्याचे प्रॉपर नोट्स काढून एकदम डिटेलमध्ये तो होमवर्क सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्या होमवर्क सॉल्व्ह करताना कुठे जरी डाऊट आली तरी घाबरायचं कारण नाही. संध्याकाळी त्या होमवर्कचा डिटेल सोल्युशनचा व्हिडिओ अपलोड झालेला असेल आणि तो व्हिडिओ लगेच तुम्ही बघायचा आहे. म्हणजेच तुम्हाला लगेच कुठे जरी डाऊट आला असला तरी लगेच कंप्लीट पूर्ण होईल. या वर्षी आपण सिलेक्शन घ्यायचंच आहे, हा निर्धार करूनच आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे. तुमचा सर्व डाऊट या लेक्चर मधून क्लिअर झाले असतील अशी मी आशा बाळगतो. तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तरीही मला संपर्क करा. टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा किंवा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितलंही चालेल, तरीही चालेल. मी नक्की तुमचा डाऊट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हेही कमेंट करून सांगा. आणि लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जे डेली मी लेक्चर सिरीज घेणार आहे, विविध टॉपिक कव्हर करणार आहे, ते तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकल्या टाकल्या नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा अभ्यास एकदम सुरळीत आता चालू होईल. ठीक आहे. तर पुन्हा एकदा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.